त्र्यंबकेश्वर तालुक्यात येथे देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर भास्करगड दुगारवाडी हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे। त्यामुळे पावसाळ्यात निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने हरिहर किल्ला दुगारवाडी परिसर येथे येत असतात। पण पर्यटकांना हरिहर किल्ला परिसराकडे जाण्यासाठी अतिशय बिकट रस्त्याने प्रवास करावा लागत असतो। रोजच कितीतरी पर्यटक या रस्त्याने येत असतात, तरी सुद्धा प्रशासन मात्र सर्रासपणे डोळेझाकपणे करत असल्याचे चित्र दिसून येते। पर्यटकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची दुरवस्था होते, त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा रोजच या खडतर रस्त्याने प्रवास करावा लागतोय। त्र्यंबकेश्वर इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सुद्धा या पर्यटन क्षेत्राच्या रस्त्यांविषयी विकास कामे लवकरात लवकर करणं हे पण महत्त्वाचं आहे। या पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात। पर्यटन स्थळे जर विकसित झाली तर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या दृष्टीने हे चांगलेच होऊ शकतं। यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी विशेष लक्ष देऊन पर्यटन क्षेत्राचा अजून जास्तीत जास्त विकास करतील अशी आशा आता नागरिकांना आहे। दरम्यान यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्याचंच नाव प्रसिद्ध होईल असंही म्हटलं जातं। तसंच याकडे आता सर्वच ग्रामस्थांचं लक्ष असून त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून यात्रेकरूंचे आणि पर्यटकांचे हाल होणार नाहीत अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।